जालना शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। 2 दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर आणि घनसावंगी या भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता। त्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। नांदेडच्या किनवटमधील गोंडजेवली पुलावर एक तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। झाडाच्या फांदीचा आसरा घेत तो बाहेर निघाला दरम्यान वाहून गेलेली दुचाकी ग्रामस्थांनी बाहेर काढली आहे। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। 2 दिवसांपूर्वी भाजपाच्या नेत्यांसोबत काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या गोरंट्याल यांची चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळेस त्यांनी शेरो शायरी करत त्यांची व्यथा सुद्धा मांडली आणि भाजपा प्रवेशाबाबत उत्तरही दिलेले आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये 2 ग्रामीण रुग्णालय गेल्या 25 वर्षांपासूनच्या मागणीनंतर मंजूर झाले। तामसा आणि निवघा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार आहे। लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये आजपासून भाविकांना लाडूचा प्रसाद देत आहेत। पहिला लाडू तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केला। विधिवत पूजा करून प्रसाद वाटप सुरू झालं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।